नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एस मोरे सर आज इयत्ता 10वी कुमार भारती म्हणजेच मराठी विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। या मराठी विषयाच्या अंतर्गत उपयोजित लेखन हा जो भाग आहे त्यातील सारांश लेखनाचा आपण आज अभ्यास करणार आहोत। प्रामुख्याने मराठी विषयाची जर रचना पाहिली तर 5 विभाग आहेत। 1 गद्य, 2 पद्य, 3 स्थूलवाचन, 4 व्याकरण आणि 5 उपयोजित लेखन। तो 5वा जो विभाग आहे उपयोजित लेखन, त्या उपयोजित लेखनामधील सारांश लेखन या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सारांश लेखनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 5 आहे आणि या प्रश्न क्रमांक 5 मधला उपप्रश्न अ आहे। सारांश लेखनासाठी गुण आहेत 7। या प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये 2 प्रकारचे प्रश्न येतात। एक पत्रलेखन आणि त्या पत्रलेखनालाच पर्यायी प्रश्न असतो सारांश लेखन। तर 5 अ मधील पर्यायी प्रश्नाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। या सारांश लेखनासाठी जो उतारा दिलेला असतो तो उतारा आपला प्रश्नपत्रिकेतला पहिला विभाग जो गद्य विभाग आहे त्या गद्य विभागामधील प्रश्न क्रमांक 1 आणि 1 मधील ई जो प्रश्न असतो त्या प्रश्नामध्ये दिलेला जो अपठित उतारा असतो तो सारांश लेखनासाठी उतारा असतो। सारांश लेखन म्हणजे प्रामुख्याने मुख्य दिलेला जो उतारा आहे त्या उताराचा अर्थ न बदलता 1/3 शब्दांमध्ये आपल्याला सारांश लेखन करायचं। पूर्वी अशी समज होती की त्या मुख्य उतार्यातील पहिली ओळ, मधली ओळ आणि शेवटची ओळ लिहिली की सारांश लेखन झालं, पण हा चुकीचा समज। सारांश लेखन म्हणजे काय तर मुख्य उतार्याचा जो आशय आहे, जो अर्थ आहे तो आकलन करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दांमध्ये आकलन झालेला आशय संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिणं आणि त्याला शब्द मर्यादा 1/3 याला आम्ही सारांश लेखन असं म्हणतो। आता उदाहरणादाखल मी सांगतो। या ठिकाणी फळ्यावर मी लिहिलेलं आहे बटाटे घालून तयार केलेला वडा। तर हे एकाच ओळीमध्ये किती शब्द आहेत? 5 शब्द। बटाटे घालून तयार केलेला वडा। समजा हाच उतारा आहे असं जर गृहीत धरलं तर आमचं उत्तर काय आहे? 1/3 सारांश काय आहे? बटाटे वडा। बटाटे वडा हा 1/3 सारांश म्हणजे या 5 शब्दांचा जो अर्थ आहे तोच एका शब्दामध्ये लिहिलेला आहे। म्हणजे सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की मुख्य उतार्याचा अर्थ न बदलता स्वतःच्या शब्दामध्ये आकलन करून 1/3 शब्दांमध्ये तो सारांश लिहायचा। दुसरं उदाहरण 9 रात्रींचा समूह। तर आम्ही सारांश रूपाने काय म्हणू? नवरात्र। आता 9 रात्रींचा समूह हे किती शब्द आहे? 3 शब्द। तर त्या 3 शब्दांना संक्षिप्त सारांश स्वरूपात आम्ही काय म्हणू? तर नवरात्र। अशा प्रकारे सारांश लेखन हे आम्हाला आपल्या आकलन क्षमतेनुसार मुख्य उतार्याचा अर्थ न बदलता 1/3 शब्दांमध्ये हा सारांश लेखन आम्हाला लिहायचा। आता ही सारांश लेखन लिहिण्यासाठीची अत्यंत सोपी, साधी आणि सरळ पंचसूत्री मी तुम्हाला सांगतो। सारांश लेखनाची पंचसूत्री। पंचसूत्री म्हणजे 5 सूत्र। त्यामधलं पहिलं 1 वाचन। कशाचं वाचन करायचं तर 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 1 मध्ये उपप्रश्न ई आणि ई मध्ये जो अपठित उतार असतो तो सारांश लेखनासाठी आपण ग्राह्य करायचा असतो। तो उतारा आपण मनपूर्वक काय केला पाहिजे? वाचला पाहिजे।
एकदा वाचला पाहिजे, दोनदा वाचला पाहिजे, त्यातला अर्थ, त्यातला आशय, त्यातला गर्भित अर्थ समजेपर्यंत आपल्याला तो उतारा काय करायचा आहे, वाचायचा. म्हणजे पंचसूत्रीमधलं पहिलं सूत्र आहे वाचन. दुसरं, एकदा दोनदा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा उतारा कशावर आधारित आहे, म्हणजे यातलं मुख्य मर्म काय आहे, गाभा काय आहे, म्हणजेच मध्यवर्ती कल्पना त्याचे आपल्याला शोधून काढली. तिसरं, त्या मध्यवर्ती कल्पनेच्या अनुषंगाने उपयुक्त काही विचार दिलाय का, त्यालाच आम्ही तिसरं सूत्र म्हटलेलं आहे पूरक विचार. चौथं, सारांश लेखन करत असताना आम्हाला त्या उतार्यामध्ये काही उदाहरणं दिली आहेत का, काही सुभाषित दिली आहेत का, काही श्लोक दिलेले आहेत का, काही म्हणी दिलेल्या आहेत का. कारण हा सर्व भाग मुख्य विचार समजून पटवून देण्यासाठीची जी उदाहरणं असतात, ते दाखले असतात, ते आम्हाला उत्तरामध्ये लिहायचे नसतात. आणि त्यामुळे उदाहरणे त्याची आम्हाला शोधून काढायची. पाचवं, शब्दमर्यादा. आता शब्दमर्यादा म्हणजे काय, तर दिलेला उतारा हा किती शब्दांचा आहे, उदाहरणार्थ 30 शब्दांचा. तर त्या 30 शब्दांचा 1/3 उतारा किती येईल, तर 10 शब्दांचा. म्हणजे साधं गणित, त्या उतार्यामध्ये असणाऱ्या शब्दाला 3 ने भागायचं, 3 × 30. म्हणजे आमचं सारांश लेखन हे 10 शब्दांमध्ये येईल. म्हणजे शब्द मर्यादा आपल्याला तयार केली पाहिजे. आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष 1/3 सारांश उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं. अशा प्रकारे सारांश लेखनाची पंचसूत्री: 1. मुख्य उतार्याचं वाचन. 2. त्या उतार्यातील मध्यवर्ती कल्पना शोधून काढणे. 3. ती मध्यवर्ती कल्पना मुख्य विचार पटवून देण्यासाठी त्या उतार्यामध्ये असणारा पूरक विचार शोधून काढणे. 4. ही मध्यवर्ती कल्पना अधिकाधिक स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणं दिली आहेत का, दाखले दिले आहेत का, ते शोधून काढणे. 5. मुख्य उतार्याचे शब्द त्याला भागिले 3 म्हणजेच 1/3 शब्द मर्यादा शोधून काढणे. आणि मग प्रत्यक्ष लेखन. आता हे सारांश लेखनाच्या बाबतीत एखादा चित्रपट असतो, त्या चित्रपटाला साधारणतः सेन्सॉर बोर्ड मानले जाते. 3 तासांचा चित्रपट असतो. एखाद्या व्यक्तीने तो चित्रपट पाहिल्यानंतर 3 तासानंतर त्याला जर त्या चित्रपटाचा आशय विचारला तर तो जसाच्या तसा 3 तास चित्रपटाचा आशय तो सांगत नाही. तर त्यातलं प्रमुख विचार काय आहे, सामाजिक विषय काय आहे, आशय काय आहे चित्रपटाचा, तो थोडक्यात 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगतो. याला आम्ही सारांश लेखन. म्हणजे चित्रपट असतो 3 तासांचा आणि तो 3 तासांचा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा आशय एक 5-10 मिनिटांमध्ये सांगणे, ज्याला आम्ही सारांश लेखन. दुसरं, अत्यंत अलंकारिक भाषेमध्ये सांगतो की एखादा पेलाभर दही असतं. तर पेलाभर दह्यामध्ये तांब्याभर पाणी ओतायचं आणि तांब्याभर पाणी ओतून रवीने घुसळून वाटीभर लोणी काढणं, याला आम्ही सारांश लेखन असतो. पेलाभर दही, तांब्याभर पाणी आणि रवीने घुसळल्यानंतर वाटीभर निघणारं लोणी म्हणजेच ते सारांश. त्याचबरोबर एखाद्या बागेमध्ये फुलं असतात. त्या फुलांमध्ये वैविध्यपूर्णता असते. विविध रंग असतात, विविध गंध असतात, विविध आकार असतात, विविध रूप असतात आणि मग विविध रंगाची, गंधाची, ढंगाची, रूपाची, आकाराची फुलं आम्ही एकत्र घेतो आणि त्याचा एक सुंदर काय करतो, गुच्छ तयार करतो. त्याला आम्ही पुष्पगुच्छ असं म्हणतो. तसं आम्ही मुख्य उतार्यातलं मध्यवर्ती कल्पना आणि पूरक विचार अशी विविध शब्द मर्यादा एकत्रित करून आम्ही 1/3 सारांश करत असतो. अशा प्रकारे ही सारांश लेखनाची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एका उतार्याचं सारांश लेखन करूया. पहिल्यांदा उतारा मी वाचून दाखवतो. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तो वाचता येईल, पाहता येईल.
प्रश्न असा असतो, प्रश्न क्रमांक 5 पुढील उतारा वाचून स्वतःच्या शब्दात 1/3 सारांश करा. आता प्रश्न क्रमांक 5 जरी सारांश लेखनासाठी असला तरी मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने हा उतारा मात्र तुम्हाला कुठे पाहावा लागणार आहे, तर प्रश्न क्रमांक 1 त्यामधील अपठित असणारा उतारा तो सारांश लेखनासाठी आपण ग्राह्य धरू. उतारा पहा. आई एक श्रेष्ठ दैवत आहे. बाळाला जन्म देणारी ती पवित्र जन्मदात्री आहे. जन्म देऊन ती त्याचं संगोपन करते, त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देते, किंबहुना बालकाच्या जडणघडणीची आई शिल्पकार असते. बालकाची ती जन्मदात्री असते, गुरु असते, दैवत देखील असते. छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊने घडवलं, तर श्यामला घडवणारी त्याची आईच होती आणि म्हणून महाराष्ट्राला सानिध्य मिळाले. महात्मा गांधीजी म्हणत, एक माता सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असते. इतकंच काय, मॅक्झिम गॉर्की यांची आई ही कादंबरी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी वाचली. असा हा आईचा थोर महिमा आहे. न मातुः परम दैवतम. कवी यशवंत म्हणत, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. परमेश्वराला घरोघरी जाता येत नाही आणि म्हणून त्याने आईची निर्मिती. आई संस्कारांची शिरोई असते, संस्कारांचा ती वस्तुपाठ असते. बालकाचे पहिली शाळा घर असते, तर पहिला कुलगुरू आई असते. आईची मांडी हा बालकाचा ज्ञानपाठ असतो. मुलांना हा उतारा मी या ठिकाणी निवडला. आता त्याचा सारांश आपण या पंचसूत्रीप्रमाणे करूया. हा उतारा मी वाचून दाखवला, तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर तो पाहता येईल, वाचता येईल. आता पहिलं सूत्र काय आपल्याला, वाचन. उतार्याचं मन लावून काय केलं पाहिजे, वाचन केलं. मी आता वाचला, तुम्ही पण तो वाचायचा. एकदा वाचा, समजेल. नाही समजला, दुसऱ्यांदा वाचा, समजेल. कारण आकलन शक्ती ही वाचन क्षमतेवर अवलंबून असते. तर उतारा आपल्याला समजेपर्यंत आपण जो काय करायचा आहे, वाचायचा. दुसरं आहे मध्यवर्ती कल्पना. काय उताराची मध्यवर्ती कल्पना आहे, तर पवित्र अशा जन्मदात्या आईचं श्रेष्ठत्व, आईची महती, आईचा गुणगौरव या उतारामध्ये केले. हे काय झालं, मध्यवर्ती कल्पना. आता या अनुषंगाने पूरक विचार काय आहे, तर आई बालकासाठी काय करते, स्वतःसाठी काय करते, कुटुंबातल्या सदस्यांसाठी काय करते, घराला घरपण देण्यासाठी काय करते. एकंदरीतच आईची एकूणच कुटुंबातली भूमिका या उतार्यामध्ये वर्णन केलेली. हा झाला पूरक विचार. आता या उतार्यामध्ये उदाहरणं काय काय दिलेली आहे. एक, छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी घडवलं. हे उदाहरण का बरं सांगितलंय, तर आई श्रेष्ठ असते हे पटवून देण्यासाठी. त्यामुळे आपल्याला हे उदाहरण मात्र उत्तरात लिहायचं नाही, अन्यथा आपले शब्द काय होत जातील, वाढत जातील. मुळातच उदाहरणं कशासाठी असतात, तर त्या उतार्यातला मुख्य विचार स्पष्ट करून देण्यासाठी ही पूरक उदाहरणं दिलेली असतात. उदाहरण एक आहे छत्रपती शिवराय. दुसरं, ज्यांना आपण महाराष्ट्राची आधुनिक माऊली म्हणून, साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने यांचं
वर्णनामध्ये दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की श्यामची आई होती म्हणून महाराष्ट्राला साने गुरुजी. म्हणजे साने गुरुजींना घडवण्यामध्ये भूमिका कोणाची? आई. तिसरं उदाहरण महात्मा गांधींचं सांगितलं. महात्मा गांधीजी काय म्हणत? वन गुड मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. एक माता ही सहस्त्र हजारो शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असते. म्हणजे महात्मा गांधीजींनी कुणाचा कुणा गौरव केलाय? आईचा. कवी यशवंत काय म्हणतात? तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एखादा स्वामी असतो, समर्थ असतो, एखादं कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्याची जी भूमिका आहे ती अत्यंत अनमोल असते, अद्वितीय असते. पण तोच जर स्वामी, त्याला जर आई नसेल तर त्याची अवस्था ही भिकाऱ्याप्रमाणे. म्हणजे त्या समर्थाच्या, स्वामीच्या जीवनामध्ये कुणाचं महत्व आहे? आईचं. पाचवं उदाहरण सांगितलेलं आहे. 1 मे 1960 आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे झाले. तर यशवंतराव चव्हाण हा उत्तम सारस्वत माणूस. तर मॅक्झिम गॉर्की यांनी लिहिलेल्या आई या कादंबरीचं त्यांनी वाचन. तात्पर्य काय की यशवंतराव चव्हाणांच्या जीवनामध्ये सुद्धा आईला अनन्यसाधारण महत्व. अशा प्रकारे ही उदाहरणं दिलेली आहेत 5 आणि ती आम्हाला बाजूला काढायची, उत्तरामध्ये लिहायची नाही. आता शब्द मर्यादा बघूया. तुम्ही जर उतारा वाचला आणि त्यातले जर शब्द मोजले तर एकूण शब्द आहे 120. त्याला भागिले जर 3 केले तर आमचा उतारा 312 आणि 300 40 शब्दांमध्ये 1/3 झाला. दुसरी पद्धत सांगतो. ओळी मोजायची आणि ओळी मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या ओळी 18 आहे. त्याला जर भागिले 3 केलं तर 318 6 ओळी होतात. एका ओळीमध्ये शब्द असतात 7 गुणिले ओळी 6 बरोबर 42 शब्दांमध्ये आपल्याला उतारा. म्हणजे शब्द मर्यादा शब्दांवरून तरी करा किंवा ओळींवरून तरी करा. आणि तिसरा शब्द मर्यादा ओळखण्याचा एक म्हणून सांगतो की शब्दाचं बंधन पाळलं पाहिजे, ओळींचं बंधन पाळलं पाहिजे, पण त्याही पेक्षा मुख्य उतार्याचा आशय न बदलता संक्षिप्त स्वरूपामध्ये उत्तर लिहिल्यानंतर उत्तराचा सुद्धा आशय तोच आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जसं मी हे सांगितलं की मुख्य उतारामध्ये बटाटे घालून तयार केलेला वडा असं असेल आणि उत्तरामध्ये जर बटाटा वडा आम्ही लिहिलेला असेल तर दोन्हीचा अर्थ काय झाला? सारखाच. अशा प्रकारे शब्दांचं, ओळींचं आणि मी सांगितलेलं आशयाचं ह्या तिन्ही गोष्टींचं बंधन आपण पाळणं अत्यंत गरजेचं. आता पुढचं सांगतो. आता ह्या सगळ्या पंचसूत्रीच्या आधारे आम्ही या सारांश लेखनाकडे पाहिल्यानंतर ह्याच्यामध्ये सुभाषित कोणती दिलेली आहे? उदाहरणामध्ये न मातुः परम दैवतम एक सुभाषित दिले, ते आम्हाला उत्तरामध्ये लिहायचं नाही. आणखी एक सुवचन दिलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे सुद्धा आम्हाला उत्तरामध्ये लिहायचं नाही. म्हणजे उदाहरण, श्लोक, म्हणी, सुभाषित, सुवचन हे आम्हाला शोधून बाजूला काढले पाहिजे, उत्तरामध्ये ते लिहायचे नाही. मग आमचं 1/3 सारांश कशावर आधारित होतं? 1 मध्यवर्ती कल्पना आणि 2 पूरक विचार. या दोन्हींची सांगड घालून आम्हाला प्रत्यक्ष लेखन करायचं. प्रत्यक्ष लेखन करत असताना उदाहरणं घ्यायची नाही. आता याचं आपण उत्तर पाहूया कसं होतं ते. 1/3 सारांश बघा. मी स्वतः तयार केलेलं आहे. शीर्षक दिलंय आई
श्रेष्ठ दैवत. बालकाला जन्म देऊन त्याचे यथायोग्य संगोपन करून व्यक्तिमत्व घडवणारी आई ही बालकाची जन्मदात्री, गुरु आणि दैवत असते. पहिलं वाक्य. दुसरं, सामान्यांपासून असामान्यांपर्यंत जीवन प्रवास घडवणारी आई ही खरी खुरी शिल्पकार असते. हे दुसरं वाक्य. तिसरं, संस्कारांचे बीजारोपण करून बालकाला किंबहुना घराला घरपण आणि माणसाला माणूसपण देणारी आई ही साक्षात परमेश्वराचे रूप असते. अशा प्रकारे 3 ते 4 वाक्यांमध्ये मी त्याचं 1/3 सारांश केलेला आहे. ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि ते 1/3 सारांशचे जर तुम्ही शब्द मोजले तर ते बरोबर 40 होतात. अशा प्रकारे हे सारांश लेखन करणं गरजेचं आहे. आता बघा, याचं स्पष्टीकरण देतो की बालकाला जन्म देणारी कोण असते? आई असते. त्याचं संगोपन करणारी कोण असते? आई असते. त्याचं व्यक्तिमत्व घडवणारी कोण असते? आई असते. जन्मदात्री कोण? आई. गुरु कोण? आई. दैवत कोण? आई. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी एका वाक्यामध्ये गुंफले. दुसरं, सामान्यांपासून असामान्यांपर्यंत जीवन प्रवास घडवणारी ती शिल्पकार असते असं वाक्य मी का वापरलेलं आहे? तर महात्मा गांधीजी असामान्य होते ना. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि सत्यामध्ये उतरवलं. ते कुणामुळे? तर राजमाता जिजाऊंनी. ते असामान्य शिवराय होते ना. म्हणजे महापुरुष निर्माण करण्याचं काम हे आईच करते. आणि म्हणून तिथे वाक्य वापरलेलं आहे की सामान्यांपासून असामान्यांपर्यंत जीवन प्रवास घडवणारी खरी खरी शिल्पकार ही आई असते. आता आई फक्त जन्म देते का? लहानाचं मोठं करते का? तर ती संस्कारांची शिदोरी सुद्धा आहे. आई खरंच काय असते? संस्कारांची शिदोरी असते. सरत ही नाही आणि उरत ही. अशी संस्कारांची शिदोरी देणारी, घराला घरपण देणारी, माणसाला माणूसपण देणारी अशी ती प्रत्येक घरोघरी आई ही परमेश्वराचं रूप असते. आणि म्हणून ते शेवटचं वाक्य आईच्या बाबतीत मी वापरलेलं आहे. घराला घरपण देणार, माणसाला माणूसपण देणार आई हे परमेश्वराचं प्रतिकात्मक रूप आहे असं एक तिसरं वाक्य. म्हणजे माझं आता 1/3 सारांश लेखन कसं झालंय पहा, वाचून दाखवतो. बालकाला जन्म देऊन त्याचे यथायोग्य संगोपन करून त्याचे व्यक्तिमत्व घडवणारी आई ही बालकाची जन्मदात्री, गुरु, दैवत असते. सामान्यांपासून असामान्यांपर्यंत जीवन प्रवास घडवणारी आई खरी खुरी शिल्पकार असते. संस्कारांचे बीजारोपण करून बालकाला किंबहुना घराला घरपण आणि माणसाला माणूसपण देणारी आई ही साक्षात परमेश्वराचे रूप असते. अशा प्रकारे आपण एक उत्तम आपल्या जन्मदात्या आईचं गुणगौरव करणारा उतारा निवडला. तो आपण वाचला, त्याचे मुद्दे मध्यवर्ती कल्पना काढले, पूरक विचार काढले, उदाहरणं काढली, शब्दमर्यादा ठरवली आणि प्रत्यक्ष 1/3 शब्दांमध्ये त्याचं आपण काय केलं? लेखन केलं. अशा प्रकारे सारांश लेखन हा अत्यंत साधा आणि खूप गुण देणारा असा हा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये तुम्ही त्या उत्तर लिहित असताना वर शीर्षक द्या, परिच्छेद पाडून द्या, हस्ताक्षर चांगलं करा, शिरोरेखा द्या, शुद्ध लिहा आणि उतारा पूर्ण झाल्यानंतर कंसामध्ये 1/3 शब्द किती ते शब्द अंकी लिहा आणि खाली रेष मारा. अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 5 उपयोजित लेखन या विभागातील सारांश लेखन हा 10वी साठीचा कुमार भारतीचा